मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी असणाऱ्या अजिंक्यतारा या ठिकाणी. चला तर मग मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अजिंक्यतारा या किल्ल्यावरती. गाडी या ठिकाणी पार्क करून आपण आता या किल्ल्यावरती जाणार आहोत. तर सर्वप्रथम अजिंक्यताऱ्यावरती असणारं हे महाप्रवेशद्वार, अतिशय सुंदर आणि छान असणारं घडीव असणारं हे महाप्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराची उंची एवढी आहे की याच्यातून हत्ती अंबारीसह पुढं जाईल, इतकी उंची आहे. अतिशय बळकट असा असणारा हा दरवाजा, त्याला जो हा छोटा दरवाजा आहे त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. आणि बळकट असा हा दरवाजा. चला तर मग आता या दरवाज्यातून आपण प्रवेश करूया. तर मग आता चलूया, पाहूया, फिरूया अजिंक्यतारा. प्रवेशद्वारातून पुढे आलं अशी कमान लागते. या कमानीतून प्रवेश केल्यास अशा प्रकारे चढण आहे. शत्रूला सहजासहजी वरती येता येऊ नये या दृष्टीने काळजी घेतलेली दिसून येते. आता आपण आलेलो आहोत अजिंक्यताऱ्यावरील असणाऱ्या श्री हनुमानाच्या मंदिरामध्ये. श्री हनुमान यांचं दर्शन आता आपण घेऊया. श्री हनुमानाचं दर्शन घेऊया आपण. या ठिकाणी अजिंक्यतारा किल्ल्यावरील हे श्री उत्तराभिमुखी हनुमान मंदिर. या ठिकाणी 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव सकाळी ठीक 6:29 साजरा केला जाणार आहे. ही सुंदर अशी हनुमानाची मूर्ती. या किल्ल्यावर असणाऱ्या उत्तराभिमुख हनुमान मंदिरामध्ये आपण एक श्री हनुमानाचं किंवा रामाचे भजन करणार आहोत. तर सर्व आमची टीम तयार आहे, तर आपण भजन सुरू करूया.
या किल्ल्यावर आता आपण आलेलो आहोत श्री मंगळाई मंदिर आणि श्री सप्तर्षी मंदिर या ठिकाणी. तर आता आपण मंगळाई मंदिराकडे जाणार आहोत. हे अजिंक्यतारा हा किल्ला आपल्या स्वराज्याची 4थी राजधानी होती. अतिशय ऐतिहासिक महत्त्व असणारा हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकल्यानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवरायांना ताप आला होता आणि त्यावेळेस ते 2 महिने या किल्ल्यावर वास्तव्याला होते. असं शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला अजिंक्यतारा किल्ला. पुढे महाराणी ताराबाई यांचा मृत्यू देखील याच किल्ल्यावर झालेला आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व भरपूर आहे. आता या किल्ल्यावर आकाशवाणी सातारा हे केंद्र या ठिकाणावर प्रसारित केले जाते. तर आपण आलेलो आहोत श्री महादेव मंदिरामध्ये. हे श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे. आपण शंभूरा महादेवाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. अजिंक्यतारा किल्ल्यावरून घेतलेलं हे सातारा शहराचं दृश्य. संपूर्ण सातारा शहर या ठिकाणी आपणास दिसत आहे. आता आपण आलेलो आहोत या किल्ल्यावरील असणाऱ्या मंगळाई देवीच्या मंदिरामध्ये. शिवकालीन असणारं हे मंगळाई देवीचं मंदिर. ही मंगळाई देवीची असणारी सुबक छान अशी मूर्ती. आता आपण आहोत महाराणी ताराबाई यांनी जेव्हा सातारा गादी तयार केली त्यावेळेस त्यांनी हा महल बांधला होता आणि या ठिकाणावरूनच सातारा गादीचा सर्व कार्यभार त्या सांभाळत होत्या. हा त्यांचा असणारा तत्कालीन राजमहल आहे. आता थोडासा पडलेला आहे. आपण बघू शकता हा महाराणी ताराबाई यांचा असणारा राजमहल. अशा प्रकारे आता हा अजिंक्यतारा किल्ला आमचा पाहून झालेला आहे आणि आम्ही आता परत निघालेलो आहे. खरोखरच अजिंक्यतारा हा एकदम छान किल्ला वाटला. या किल्ल्याबद्दल आपले 2 शब्द. हाच आहे का आता माझ्या मोबाईलमध्ये तुमची शाळा नाही. सातारा भूमीतील हा अजिंक्यतारा हा किल्ला नावाप्रमाणेच अजिंक्य आहे. याचं प्रवेशद्वार आणि वरती काही मंदिरं हे अतिशय प्रेक्षणीय आणि पाहण्यासारखे आहेत. नक्कीच दुर्गप्रेमींनी या गडाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.